नमस्कार, मी राजेंद्र तिडके. झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस. कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले तेव्हा साधी MSP मिळत नव्हती. पीएम नरेंद्र मोदींची अजितदादांपुढे शरद पवारांवर टीका. मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका. कितीही रावण एकत्र आले तरी मोदीच निवडून येणार. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते. 53 वर्ष केवळ नारळ फोडले. निळवंडे धरणाचे काम करणार, पण बघता बघता 3 पिढ्या गेल्या. अजित पवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून नाना पटोलेंची टीका. मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात. अतिक्रमण काढण्यासाठी आलेला मनपाचा JCB पेटवला. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन. उद्या अंत्यसंस्कार. PM मोदी, शिंदे, फडणवीस, पवारांकडून शोक व्यक्त. मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, नाहीतर गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक. सरकारला गंभीर इशारा. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोडीचे समर्थन नाही. तोडफोड करणारे मराठा नसतील, मनोज जरांगे पाटील यांनी केले स्पष्ट. आणि वर्ल्ड कप 2023 इंग्लंडचे श्रीलंकेला केवळ 157 धावांचे आवाहन. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी श्री साईबाबा मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजनही करून या प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मुंबईहून बीडला निघालेल्या ट्रॅव्हल्सचा आष्टी शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टा हरिनारायण गांधलवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 जण ठार झाले तर 26 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये जवळपास 40 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. अपघात एवढा भीषण होता की सागर ट्रॅव्हल बीडची ही गाडी 100 ते 150 फूट घसरत गेली. तर दुसरा अपघात आष्टी तालुक्यातीलच दौलावडगाव जवळ एक रुग्णवाहिका पाठीमागून ट्रकला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सीताराम लोखंडे वय 35 वर्षे, मनोज पांगू तिरपुडे, पप्पू पांगू तिरपुडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉक्टर राजेश बाबासाहेब झिंजुर्गे वय 35 वर्षे राहणार सांगवी पाटण यांचा अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर याच अपघातात ज्ञानदेव सूर्यभान घुमरे वय 45 वर्षे राहणार घाटपिंपरी तालुका आष्टी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आणि ट्रॅव्हल्स अपघातातील जखमींवर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून या प्रकरणी 3 जणांना मुंबईच्या भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 3ही कार्यकर्त्यांना जामीन मिळाला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम पाटोदा तालुक्यातील कोतन येथे एका खळबळजनक घटनेने केले आहे. गावातीलच दादाराव रघुनाथ घोसीर याने तेथीलच एका व्यक्तीची भेट घेत तुमची मुलगी एका ठिकाणी गुप्तधन काढण्यासाठी म्हणून नरबळीसाठी हवी आहे, यासाठी मोठ्या रकमेचे व सोन्याचे आमिषही दाखवले गेले. ही गोष्ट ऐकून मुलीच्या वडिलांनी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थांना सांगितली. ही चीड आणणारी घटना ऐकून ग्रामस्थांनी बैठक घेत या प्रकाराबद्दल घोसीर याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकत नसल्याचे पाहून ग्रामस्थांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी कोतन येथील दादाराव घोसीर याच्या विरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीड तालुक्यातील कोळवाडी येथील संस्थान पोहीचा देव
चक्रधर दत्त मंदिर शेजारील खडी क्रशरमुळे तेथील वास्तव्य करणारे महंत, साधक आणि पर्यटक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून खडीच्या हैवा वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था तसेच होणारे अपघात तसेच ब्लास्टिंगमुळे घराच्या भिंतीला हादरे बसत असून ध्यान साधनेत व्यत्यय येत असून खडी क्रशर बंद करण्यात यावे अशी मागणी महंत विश्वनाथ बाबा बिडकर, तपस्विनी अनुराधाताई पाथरीकर व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली होती। त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी बीड कविता जाधव यांनी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दालनात बैठक घेऊन दिनांक 26 ऑक्टोबर रोजी स्थळ पाहणी करण्याचे लेखी आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आज दिनांक 26 ऑक्टोबर गुरुवार रोजी उपविभागीय अधिकारी बीड कविता जाधव, नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, मंडळ अधिकारी शीतल चाटे, तलाठी मिनल खांदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर चंदन शिव आदी उपस्थित होते। मात्र अनाधिकृत खदानीचा अहवाल गौण खनिज अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना देऊन सुद्धा कोणतीही कारवाई न करता प्रशासनाकडून निव्वळ स्थळ पाहणीचा फार्स करण्यात येत असून कारवाईच्या नावाने बोंबाबोंब असल्याची प्रतिक्रिया महंत व साधकांनी व्यक्त केली। उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी अनाधिकृत खदान तसेच खडी क्रशर साधकांच्या घराची पाहणी करून आठवडाभरात जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले। यावेळी पोईचा देव संस्थानाचे विश्वस्त आणि महंत साधक डॉक्टर गणेश ढवळे व खडी क्रशर मालक उपस्थित होते। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर पासून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत साखळी उपोषण केले जाणार आहे। सावली या शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी प्रत्येक गावात लोकप्रतिनिधींना बंदी, ज्या गावामध्ये निवडणूक होणार आहे त्या गावांमध्ये पहिले आरक्षण नंतर निवडणूक अशी भूमिका तसेच ठिकठिकाणी कार्यालय स्थापनेचाही निर्णय घेण्यात आला। मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता आत्महत्या करण्यासारखी टोकाची पावले बांधवांनी उचलू नयेत असेही आवाहन या प्रसंगी करण्यात आले। झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।